श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. म्हैसूर प्रांतातील वसंतराव वझुरकर नावाचे एक नामांकित हस्तसामुद्रिक तज्ज्ञ ज्योतिषशास्त्री श्री महाराजांचा हात पाहावा म्हणून सखाराम पंत खेर्डेकरांकडे आले व महाराजांना म्हणाले, याआधी मी 2-3 वेळा येऊन गेलो, परंतु त्यावेळी आपण जप उपासनेत होतात. पुढे म्हणाले, तसं मी आपल्या भाल प्रदेशावरून आपलं भविष्य जाणलं आहे, परंतु भाल प्रदेश असा तर हात कसा असेल याची उत्सुकता म्हणून आपला हात पाहायचा आहे, असं म्हणून ते श्री महाराजांजवळ येऊन बसले. त्यांचं हे बोलणं ऐकून त्यावेळी श्री महाराज आपले दोन्ही हात करंगळी पकडून तळहाताच्या बाजूने अंगठ्याच्या दिशेने फिरवीत त्यांना म्हणाले, आम्ही रामदासी, आमच्या हातात काय असणार? असं श्री महाराज म्हणतात न म्हणतात तोच त्यांनी महाराजांचा उजवा हात आपल्या डाव्या हातात घेतला व केवळ हाताकडे दृष्टिक्षेप टाकताच बाप रे असं जोरात म्हणून आपला उजवा हात आपल्या छातीवर ठेवला. चक्रवर्ती सम्राटाच्या हातावर असावीत अशी सर्व चिन्हे त्यांना श्री महाराजांच्या हातावर दिसली. ही सर्व चिन्हे पाहून ते श्री महाराजांच्या हाताकडे एकटक पाहतच राहिले व म्हणाले, महाराज, मी गेल्या 30 वर्षापासून भविष्य पाहतो. या काळात मी हजारो लोकांचे हात पाहिले आहेत, परंतु असा हात अद्याप माझ्या पाहण्यात आला नाही. आपण मनुष्य देह धारण करणारे साक्षात देवस्वरूप आहात यात तिळमात्र शंका नाही आणि हे आपल्या तळहातावरील चिन्हांवरून अगदी स्पष्ट दिसते. असं म्हणून श्री महाराजांचे दोन्ही हात आपल्या हातात घेणाऱ्या या ज्योतिषाने आता श्री महाराजांचे दोन्ही हात सोडून त्यांच्या युग्मचरणांवर डोके टेकवून नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी श्री रामरायाला अभिषेक व पूजा करून सखाराम पंत, त्यांचा मुलगा सुहास व सुनील सुरेशराव खेर्डेकर यांनी महाराजांचा अनुग्रह घेतला. रामरायाला नैवेद्य झाला. 50 मंडळी प्रसादास होती. 2 नोव्हेंबरला सायंकाळी आरती करून संध्याकाळी 6:30च्या मेलने महाराज जालन्याला जाण्यास निघाले. जालन्याला राम मंदिरात 1 दिवस थांबून महाराज दुसऱ्या दिवशी साखरखेर्ड्यास आले. साखरखेर्ड्याला 10 दिवस थांबून 14 नोव्हेंबरला पुन्हा महाराजांचा प्रवास सुरू झाला. लोणार, डोणगाव, अनसिंग, मंगरुळनाथ करून 20 नोव्हेंबरला श्री महाराज नामदेवराव शंकरपुरे यांच्या आग्रहामुळे त्यांच्या घरी वाईस आले. नामदेवरावांनी श्री महाराज येणार म्हणून भव्य मंडप उभारला होता. त्याला तोरण, पताका लावल्या होत्या. सर्व परिसर स्वच्छ करून सभोवार सडे शिंपडून त्यावर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. श्री महाराज येताच त्यांचं अतिशय भव्य असं स्वागत करण्यात आलं. वाईला श्री महाराजांचं आगमन आज प्रथमच होत होतं. त्यावेळी श्री महाराजांबरोबर प्रभाकरराव बोराखडीकर होते. रात्री उपासनेनंतर त्यांचं कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी काकडा होऊन वाईला 61 अनुग्रह झाले. नंतर महाप्रसाद होऊन श्री महाराज वारा, अकोला, अकोट, अमरावती, परतवाडा अशी रामकार्यार्थ भ्रमंती करीत 5 डिसेंबरला रात्री नागपूर येथे आले. नागपूरच्या श्री दत्त महाराज क्षीरसागर यांनी श्री महाराजांना आपल्या येथील कार्तिक वद्य षष्टीपासून सुरू होणाऱ्या उत्सवास आपण यावे म्हणून आग्रहाचे निमंत्रण पत्राद्वारे दिले होते. श्री दत्त महाराज क्षीरसागर हे मूळचे बुलढाण्याचे राहणारे असून आता नागपुरात येऊन स्थायिक झाले होते. नागपूरला महाल भागात संघ कार्यालय जवळील हनुमान मंदिराजवळ त्यांचा मठ होता. त्यांच्या निमंत्रणावरून श्री महाराज 5 डिसेंबर 1974 म्हणजे कार्तिक वद्य षष्टीला रात्री साधारण 9-9:30च्या दरम्यान त्यांच्याकडे गेले. सेवेकऱ्याने मठाचे दार ठोठावले तेव्हा स्वतः श्री दत्त महाराजांनीच दार उघडले. दारासमोर श्री महाराजांना उभे पाहून त्यांना कुणीकडे आलात म्हणून विचारले. तेव्हा श्री महाराज तुमच्याकडेच उत्सवास आलो असे म्हणाले. तेव्हा ते महाराजांना म्हणाले, आमच्याकडील उत्सव 15 दिवसांपूर्वीच होऊन गेला. तेव्हा महाराज म्हणाले, ठीक आहे तर येतो मग आम्ही. त्यावर दत्त महाराजही ठीक आहे असे म्हणाले व त्यांनी आपल्या मठाचे दार लावून घेतले. खरं म्हणजे दत्त महाराजांनीच पत्रात चुकून कार्तिक शुद्ध ऐवजी कार्तिक वद्य लिहिले होते. परंतु शांतीचे अचल अवतार असणारे श्री महाराज लगेच निमूटपणे माघारी वळले व सेवेकऱ्याला म्हणाले,
अरे इथे जवळच देवीदास पंत दाभेकर राहतात, त्यांच्या घराचा शोध घे. विनायकराव त्यावेळी महाराजांबरोबर होते. त्याप्रमाणे ते दाभेकरांचे घर शोधू लागले, परंतु त्यांचे घर न सापडल्यामुळे शेवटी श्री महाराजांनी जवळच असलेल्या मारुती मंदिरात मुक्काम केला. तिथे मंदिराच्या समोर दाभेकरांचं घर होतं, परंतु तिथे त्यांना दाभेकर म्हणून कोणीच ओळखत नव्हतं. देवीदास पंतांचे सुरेश नावाचे द्वितीय चिरंजीव तिथे राहत असत, परंतु तिथे त्यांना सुरेश देशपांडे म्हणूनच सर्व ओळखीत होते. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज मारुती मंदिरात उतरले असून शेकडो मंडळी त्यांच्या दर्शनासाठी जमा झाल्याचं तीर्थस्वरूप श्री दत्त महाराजांना कळाले, तेव्हा त्यांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.